इनोव्हेशन फाउंडेशननी सलग तिसऱ्या वेळा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जो काय अभिनव उपक्रम सुरू केला होता, माने सरांनी सांगितलं जवळपास 450 पेक्षा अधिक टीम आणि 1800 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी याच्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला। आज मंचावर उपस्थित असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी सर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीन करमळकर सर, या सगळ्या संकल्पनेमागचे संस्थापक अध्यक्ष आणि विद्यार्थ्यांनी काहीतरी वेगळं केलं पाहिजे त्यांच्या शिक्षणाव्यतिरिक्त याचा ध्यास घेतलेले कल्पेश यादव सर, या संस्थेचे सचिव सुरेश शिंदे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माने सर, उमेश काकडे आणि मंचावरील इतर सर्व मान्यवर। खरं तर अनेक विषयांवर आज इनोव्हेशनची आवश्यकता आहे, कारण ज्या गोष्टी आपल्याला यंत्राच्या सहाय्याने लक्षात ठेवता येतात त्याच्यासाठी आपल्याला मनुष्याच्या बुद्धीची आता आवश्यकता राहणार नाहीये। मेमरी बेस्ड एज्युकेशन करून आपल्याला नाविन्यपूर्ण एज्युकेशनकडे गेलं पाहिजे। आणि आज जसं त्यांनी सांगितलं की आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट, आपण पाहिलं असेल की तो एक ट्रक आपल्या हायवेला उलटला आणि जवळपास 32 तास आपल्याकडची लोक तिथं अडकून पडली होती। माझ्या आज विद्यार्थ्यांना त्यांच्या भोवती प्रदूषण असेल, पर्यावरणाचे प्रश्न असतील, ट्रॅफिक मॅनेजमेंट सारखे प्रश्न असतील, याच्यावर कायम नाविन्यपूर्ण सोल्युशन शोधलं पाहिजे। अनेक वेळा संकल्पना येतात पण आपल्या अभ्यासात आणि परीक्षेत त्या गोष्टी नसल्यामुळे आपण त्याच्यावर लक्ष देत नाही। माझ्या अंदाजे हे 3.0 व्हर्जन जे आहे नॅशनल लेवल टेकेथॉन कॉम्पिटिशनचं तुम्हाला एक नवीन दृष्टी दिली असेल, परंतु जसं सांगितलं गेलं की या स्पर्धेचा जय किंवा पराजय हा महत्त्वाचा नाही आहे, परंतु आपण यातनं काय शिकून जातो ही गोष्ट महत्त्वाची आहे। एखादी गोष्ट आपण स्पर्धेच्या स्वरूपात घेतो तेव्हा आपल्यापेक्षा चांगला परफॉर्म करणारे लोक असतात, परंतु यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण आणखीन काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो। तुम्ही जेव्हा समूहाने एकत्र येता आणि समूहाने काही ॲक्टिव्हिटीमध्ये भाग करता, तुमच्या नवीन कल्पना मांडता, तेव्हा आपल्यापेक्षाही चांगल्या कल्पना प्रत्यक्षात आणणारे दुसरे विद्यार्थी आहेत, या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। आणि पुढील काळामध्ये आपण नवीन काय करू शकू, एक उदाहरण आम्ही विद्यापीठामध्ये जेव्हा काही गोष्टींची चर्चा करतो तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याकडे आपण मोबाईल वापरतो, आपण संगणक वापरतो, परंतु जेव्हा जेव्हा तंत्रज्ञान बदलतं तेव्हा तेव्हा ते संगणक आणि मोबाईल आउटडेटेड होतात। 4G पासून 5Gला जाताना, 5G पासून पुढे आणखीन विस्तार होताना आपल्याला नवीन मोबाईल घ्यायला लागतो। भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये सातत्याने आपल्याला कॉम्प्युटरसारखं इलेक्ट्रॉनिकची एवढी मोठी महागडी साधनं दर 2-3 वर्षांनी फेकून देणं हे परवडणारं नाही आहे। त्यामुळे कुठेतरी नाविन्यपूर्ण गोष्टीच्या दृष्टिकोनातनं रिकॉन्फिगरेबल आपल्याला अशी काही इन्स्ट्रुमेंट बनवता येतील का की जेणेकरून तोच कॉम्प्युटर हा पुढची 10 वर्ष चालू शकेल, फक्त त्याचं मायनर चेंजेस करून, किंवा तोच मोबाईल 5G पासून 20G पर्यंत कम्पॅटेबल होईल, अशा स्वरूपाचा विचार आज तरुणांनी केला पाहिजे। घेतली वस्तू 6 महिने वापरली, परत कदाचित शहरामध्ये ही आर्थिक परिस्थिती असेल परंतु ग्रामीण भागामध्ये निश्चितपणे नसणार आहे। अशा तऱ्हेच्या नाविन्यपूर्ण कल्पनांवर निश्चितपणे तुम्ही काम केलं असेल आणि या पुढच्या काळातही तुम्ही कराल। आणि इनोव्हेशन फाउंडेशन त्यांचे सगळ्या टीमचे मी मनापासून आभार मानतो की एक इव्हेंट म्हणून ही गोष्ट नाहीये, परंतु ही संस्कृती पुण्यात आणि महाराष्ट्रामध्ये रुजवण्यासाठी ते प्रामाणिकपणे काम करतायत। आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलाय आणि निश्चितपणे तुम्ही पाहिलं असेल ज्या तऱ्हेने हा एक सुंदर गोष्ट सतत 3रे वर्ष ऑर्गनाईज केली जाते आणि पुढच्या काळात ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा सहभागी घेता यावं म्हणून ग्रामीण भागापर्यंत जाऊन ॲक्टिव्हिटी करण्याचा त्यांचा मानस आहे। त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या उपक्रमाला आणि कल्पेश यादव यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आपण सर्वांनी जे 24 तासात शिकले ते इथून जाताना संचित म्हणून घेऊन जायचंय आणि पुढच्या काळात ते सर्टिफिकेट स्वरूपात जतन न करता आपण काहीतरी आणखी नवीन गोष्ट करायचा प्रयत्न कराल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।